नमस्कार विद्यार्थी मित्र, अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। टीआरटीआयने नुकतीच एक घोषणा केलेली आहे आणि ती घोषणा काय आहे तर आपल्याला पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणच्या परीक्षा दिनांक घोषित करण्यात आलेला आहे आणि त्या स्वरूपात नेमका अभ्यासक्रम काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे मात्र बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही। ते अगोदरच घोषित झालेलं होतं, पण तरी सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहिती व्हावं म्हणून हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवतोय की परीक्षा डेट्स आल्या आहेत, त्या कधी असणार आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि नेमकं या परीक्षांचा स्वरूप कसं असणार आहे, या परीक्षांचा अभ्यासक्रम असणार आहे कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत। तर चला या व्हिडिओला अभ्यासक्रम समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि आपलं अद्विक करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स पुढे आपण देत जाणार आहोत आणि या परीक्षा रिगार्डिंग आपण काही रिव्हिजन सेशन सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। बघा नुकतंच आज दिनांक 12/11/2025 रोजी टीआरटीआयने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी पीएसआय एसटीआय एएसओ टीएटी तसेच पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जे अर्ज मागवले होते या अर्जांसाठी च्या एक सीईटी एक्झाम आयोजित केली जाणार आहे आणि सामायिक चाळणी परीक्षा यासाठी होणार आहे। या चाळणी परीक्षेचं काय वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर बघा पहिल्या दिवशी म्हणजे 20/11 पासून तर जवळजवळ 24/11/2025 पर्यंत या एक्झाम्स होणार आहे। पहिल्या दिवशी म्हणजेच 20/11/2025 रोजी गुरुवार पासून ही एक्झामला सुरुवात होणार आहे। 14 तारखेपासून म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसात आपल्याला हॉल तिकीट पण उपलब्ध होणार आहे आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणची जी परीक्षा आहे ही 4 टप्प्यात होणार आहे। आपल्याला दिसून येत आहे की 4 एक्झाम होताना आपल्याला दिसत आहेत, म्हणजे 4 दिवस ही एक्झाम चालणार आहे। बघा 21 तारखेला, 22 तारखेला, 23 तारखेला आणि 24 तारखेला असे 4 दिवस ही एक्झाम होणार आहे। सो 20 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत ज्या कोणी विद्यार्थ्यांनी पीएसआय एसटीआय तसेच टीएटी किंवा पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनांसाठी अर्ज भरले त्यासाठी या दिनांकांमध्ये घोषणा झालेली आहे। आता ही अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, सर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणचा अभ्यासक्रम काय असणार आहे? आता बघा पीएसआय एसटीआय आणि टीएटीचा अभ्यासक्रम काय असेल या संदर्भात मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्याचा अभ्यासक्रम जो आपला पीएसआय एसटीआय एएसओचा पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम असतो तोच पीएसआय एसटीआयचा असतो आणि जो टीएटीचा सध्याचा अभ्यासक्रम आहे तोच टीएटीचा असणार आहे। पण पोलीस भरतीसाठी देखील जो पोलीस भरतीचा अभ्यासक्रम असतो तोच असणार आहे, परंतु त्याचं स्वरूप समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे। मग काय आहे स्वरूप बघा, तर बघा टीआरटीआय, बार्टी, महाज्योती, सारथी या सगळ्या संस्थांसाठी एक कॉमन सिलेबस डिक्लेअर करण्यात आला होता आणि हा सिलेबस काय आहे तर बघा पोलीस भरती व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणसाठीचा हा सिलेबस आहे। यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण 100 प्रश्न असणार आहे। याचं परीक्षेचं माध्यम हे मराठी असणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स असणार आहेत आणि 100 गुण यासाठी असणार आहे। सदर सामायिक परीक्षेमध्ये ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होणार आहे। यामध्ये नकारात्मक गुणदान मेकिंग लागू राहणार नाही, म्हणजे निगेटिव्ह मेकिंग नाहीये। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कोणतीही निगेटिव्ह मार्किंग यामध्ये लागू नाहीये। परीक्षेचा कालावधी हा जवळजवळ 1.5 तास असणार आहे, 90 मिनिटे असणार आहे। तो अशा पद्धतीने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणचा हा अभ्यासक्रम हे स्वरूप एक्झामचं असणार आहे, हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहीत असणं आवश्यक होतं। या संदर्भात अजून डिटेल मधला अभ्यासक्रम कसा असेल, यापूर्वी जी बार्टीची एक्झाम झाली होती त्यामध्ये प्रश्न कसे होते या सगळ्यांचा उहापोह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सो कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला
आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. सो आजची ही इथं अपडेट आपण थांबवत आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.